घरामध्ये चुकूनही रिकाम्या ठेवू नयेत या 4 गोष्टी. देवी लक्ष्मीची होईल अवकृपा. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही गोष्टी रिकाम्या ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतात आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात. चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत. वास्तुशास्त्रानुसार एखाद्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तेथे नेहमी नकारात्मक ऊर्जा राहते, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती आणि सुख समृद्धी होत नाही. याउलट ज्या घरांमध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष नसेल तर तेथे देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या नसल्या तर घरात वास्तुदोष आणि दारिद्र्य वाढते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही गोष्टी रिकाम्या ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतात आणि प्रगतीमध्ये अडचणी निर्माण होतात. चला जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत. 1. पाकिट. तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. तुमच्या तिजोरीत आणि पाकिटामध्ये नेहमी भरपूर पैसे असावेत असे तुम्हाला वाटत असेल तर वास्तुशास्त्राचा एक नियम पाळला पाहिजे. वास्तुनुसार तिजोरी किंवा पर्स पाकिट कधीही रिकामे ठेवू नये. त्यात नेहमी काही पैसे ठेवले पाहिजेत. वास्तुनुसार तिजोरी किंवा पाकिट पूर्णपणे रिकामे असल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिजोरीत काही पैशांसोबतच कवड्या, गोमतीचक्र, हळद इत्यादी लाल कपड्यात गुंडाळून ठेवावे. वास्तूच्या या उपायाने माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. 2. देवघरात पाण्याचे भांडे रिकामे ठेवू नये. घराचा देव्हारा महत्त्वाचा भाग आहे. वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्यात पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. हे अशुभ मानले जाते. पाण्याच्या पात्रात काही पाणी, गंगाजल आणि तुळशीची पाने नेहमी असावीत. या उपायाने आपल्या घरावर देवाची कृपा कायम राहते. यामुळे सुख समृद्धी मिळते. 3. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बादलीत किमान थोडं पाणी असावं. या गोष्टीची काळजी न घेतल्यास घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप लवकर प्रवेश करते. याशिवाय बाथरूममध्ये काळी किंवा तुटलेली बादली कधीही वापरू नये. असे केल्याने घरातील आर्थिक समस्यांसोबतच वास्तुदोष निर्माण होतात. 4. धान्यांची भांडी रिकामी ठेवू नये. देवी अन्नपूर्णेचा आशीर्वाद स्वयंपाकघरात ठेवलेल्या अन्नाच्या भांड्यावर राहतो. वास्तुनुसार ज्या घरांमध्ये अन्नधान्याचे भांडार असते ते रिकामे ठेवू नये. म्हणजे धान्याचा डबा पूर्ण रिकामा नसावा. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.